सुरुवात करण्यापूर्वी रसिको कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या सह्याद्रीच्या कडेकपारी या सह्याद्रीच्या कडेकपारी निसर्गरम्य वातावरणात सावणे माझे गाव या सह्याद्रीच्या कडेकपारी निसर्गरम्य वातावरणात सावणे माझे गाव आणि या सावणे गावामध्ये माझ्या मोडवाडीचे वेगळेच असे नाव आज या ठिकाणी श्रीराम मंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि जन्मोत्सव सोहळा या सोहळ्याचा औचित्य साधून या झोंबडी तिरेवाडीतील ग्रामस्थांनी आम्हा नमन मंडळाला या ठिकाणी जी कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल या मंडळातील सर्व आयोजकांचं मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। रसिको बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा आणि माझ्या उपस्थित सर्व बंधू भगिनींना या श्रीराम महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा। सुस्वागतम सुस्वागतम चौदा विद्या चौशस्त्र कलेचा अधिपती अखंड ब्रह्मांडाचा नायक सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या गजाननाला वंदन करू या रंगभूमीच्या नटेश्वराला नटराजाला आणि माझ्या रसिक जनांना विनम्र अभिवादन करू माझ्या सावणे गावचं ग्रामदेव श्रीदेव केदार वरदान बाजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा रणदैवत छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक महर्षी सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाच्या हुती देणाऱ्या माझ्या शहीद बांधवांना येवण मंडळाची भावपूर्वक आदरांजली। हिंदुत्व आत्मा मराठी श्वास हिंदुत्व आत्मा मराठी श्वास माझ्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। मायबाप रसिको श्री भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमी सप्त सुरांच्या सुमधुर आवाजाने ऑर्गन मास्टर श्री जितू लांबे ढोलकीपट्टू आशिष बेडातकर ऍक्टोबर रुपेश शेला आणि शाहीर प्रथमेश वाघे यांच्या संगीतमय तालावर सुप्रसिद्ध असलेले येवण कला निर्मित येवण श्री केदारनाथ नमन नाट्य मंडळ सावणे बोरवडे आपल्या समोर सहर्ष सादर करत आहेत कोकणातील अजरामर अशी लोककला कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन बहुरंगी नमन। केदारनाथ महाराज की जय। शिव पार्वतीचा गजानन
माझ्या मना चालेन मन माझ्या कोकणा
गंगेवराया वेना घरचे वाटत माझा मना चालेन मन माझा गोगना मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटे मुरेश्वरा तू घाल पोटे मोरेश्वरा तू घाल पोटे हळवीते गणेशा तुला मी ओवाळीते हळवीते गणेशा तुला मी ओवाळीते
तुला मी ओवाळीते हॅलो, आनंदी पवार आणि परिवार यांकडून गणपती सीनसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्याचप्रमाणे वीर संभाजी लांदेकर यांकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नमन मंडळाचे आभारी आहोत. धन्यवाद.
रसिको, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण याला नंदाचा चोर का म्हणतात आणि भगवान श्रीकृष्ण सारा गोकुळभर नंदाचा चोर म्हणून कसा बदनाम ठरतो हे आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. अरे लबाडा इथे लपलास काय? आपला तुकडा बसते धंदा ते काम कर त्याला उकळायला बन तोपर्यंत मी यशोदा घेऊन येते. ठीक आहे. बांधाव खेळाला ग बांधाव खेळाला बांधाव खेळाला ग बांधाव खेळाला नंदाचा पूर याला बांधाव खेळाला नंदाचा पूर याला बांधाव खेळाला बांधाव खेळाला बांधाव खेळाला बांधाव खेळाला नंदाचा पूर याला बांधाव खेळाला नंदाचा पूर याला बांधाव खेळाला काल रात्रीचा पुढील माठ दया दुधाची दाबेली वाट उडून गयाला सोडून गयाला सोडून गयाला सोडून गयाला नंदाचा पूर याला बांधाव खेळाला नंदाचा पूर याला बांधाव खेळाला बांधाव खेळाला ग बांधाव खेळाला बांधाव खेळाला ग बांधाव खेळाला नंदाचा पूर याला 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 बांधाव खेळाला झाले बाजाराला.
अरे अगासूर मामा मी कपाटात आहे. नंदाच्या गाठा अशी माहिती दिली तर सोय चल अरे काट्या अरे गोकुळा खूप दिला प्रार्थना आवाज तुला खेळ संपवत आवाज हॅलो परेश लांजेकर व अजय शिंदे आणि दीपक तावडे यांकडून आता जो सीन दाखवण्यात आला त्या सीन साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एवढं श्री केदारनाथ नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो रसिको, कला क्षेत्रामध्ये जितकं गंधराला महत्व आहे तितकंच अनन्यसाधारण महत्व आहे ते माझ्या गवळणीला. यादव कुळामध्ये गवळ्यांच्या साथीने परब्रह्म विष्णूने 8वा कृष्णावतार धारण केला. राधा कृष्णाचं पवित्र मध्ये प्रेम म्हणून आम्ही रंगमंचावर सविनय सादर करत आहोत एक नटरंगी गवळण. नटरंगी गवळण.
दही दूध घेऊन सारा जाऊया व्यापाराला लाग उशीर झाला चला जाऊ बाजाराला दही दूध घेऊन सारा जाऊया व्यापाराला जायचं ना ग मथुरा जायचं खरं एकदम मावशी पत्तच नाही बघ येणार नाही होय ना ते येणार ती मला पोलीस पुढे येतो अडकून जातो माझ्या मावशी आपल्यावर पण मावशी नको पण असता बघा पुन्हा तुझा बा की माझा बा मिळून बारावते मावशी हाक म्हणून बघ तू घे हाक म्हणून बरं मारते मावशी घे मावशी अगं काय झालं बुबुलायला लवकर आले हा
विंचले त्याला दूरच उठतोय राजा उठतोय राजा उठतोय तुझा जीव मला तारात गुंजलाय मनीस तुझा आवाज आलाय आवाज आलाय आवाज आलाय रात्री काय ग पोरीनो आणि मला कशा टॅक मारली अगं मावशी हा? आम्हा पोटने विचारा बघ म्हातारे बाल ए, जाण्याच्या राधे, बाजारी चालल्यात खरं परंतु सारी तयारी झाली का हो सांगते तुले कुणी दही कुणी तूप कोणी लोणी असं घेतलंय आणि त्याबरोबर त्या शिंगा देखील गेला ए बाई हे झालं तुमच्या आमच्यासाठी ग परंतु हे माझे रसिक जन आलेत ना त्यांच्यासाठी काय घेतलंय तुम्ही ते सांगितलं हे पाहिजे तेही सांगितलं पाहिजे बा मला बरं सांगते युगा नाही गे मी आहे श्रीकृष्ण कन्यांची वेडी काय म्हणाली युगा निघे तू आहे श्रीकृष्ण कन्यांची वेडी युगा नाही गे मी आहे श्रीकृष्ण कन्यांची वेडी आणि साऱ्या जनतेला आले राधा कृष्णाच्या प्रेमाची गोडी लय छान चल हो माग अगे तू नंदा माग होय मावशी मग घेतेस की नाही तुझ्या नवऱ्याचं होय मला हे नाही माझ्या नवऱ्याची घ्यायची सवय आहे, समजलं समजलं परंतु काय घ्यायची सवय आहे ते नाही समजलं मावशी नाव ग नाव होय अगं मला वाटलं भलतच मग घे की लवकर ऐकत इंग्रजीत गौतमांचा ग्रास कोण ग शिरला घरात अगं मावशी हा. घरात नाही ग मग? इंग्रजीत गौतमांचा ग्रास मी आमचे राष्ट्रपतीला त्रास त्याला देतात त्रास अगं मावशी पिऊन ग म्हणजे तुझा झोप एवढा येतो मावशी त्यातून बिचवली तुझा ग तुझा फॅशन म्हणून पितो आणि माझा म्हातारा म्हणून पितो तुझा पण झोप एवढा आणि माझा पण झोप एवढा म्हणजे आपल्या हातात काय काय ग मावशी? आता वेळच तेवढा चला लवकर चल तर अगं मावशी काय राहिलं तू आम्हा साड्या पूर्ण हा. चिमितलं आणि तू बघ कधी घेणार अगं काय घ्यायला पाहिजे ते तरी सांगा अगं नाव नाव होय मग हे कधी सांगायचं मेरीन माझी इथं साडी ओली झाली आता गरमीच्या दिवसात कशाने होणार घामानच ना मला काय वाटलं आम्हाला भलतंच वाटलं हा, तुम्हाला भलतच वाटलं हे राधे तुम्हाला भलतच वाटणार अगं ऐक अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून काय मावशी? हा अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून आणि माझ्या बाबरावचं नाव घेते 5 घडी राखून मावशी 5 घडी हा, 5 घडी आणि ते कशासाठी ग? अरे नाही कळायचं राखी व्हायचे एखादा मध्येच गचकला तर असं होय हो चला लवकर चल तर. अगे राधे काय झालं ग तुम्ही बाजारी चालल्यात खरं परंतु दही दूध तूप लोणी सारं काही घेतलंय त्या मालाबरोबर कोणता पर्यायी माल घेतलाय का कोणी सांगितलं पाहिजे हे बाई तशी काय माझी बळजबरी ना मी काय म्हणते ही पोरगी जायची त्या लोणीवाल्याच्या दुकानात आणि त्याला म्हणायची दुधू घेता का दुधू मोठी पंचायत होईल म्हणून तुला विचारते कोणता पर्यायी माल घेतला असेल ना तोही आम्हाला सांगा बस सांगते एक वितलाम 2 इचरुंद काय म्हणालीस 1 वीज लांब आणि 2 इंच रुंद एक वितलाम 2 इचरुंद लाल भडक माल कडक आणि मावशी हवं तर दाबून व परत बघ ए बाई तुझा माल दिसायला लाल भडक असला तर चालेल पण कडक नको ग बाई अगं मावशी हा मला माझा दिसा बाहेर पडत ना तर आतून बघ मऊ मऊ पण लुसलुशीत आहे अगं मावशी काय झालं तुला ही मुलगी म्हणते काय म्हणते या राधेचा माल मऊ मऊ आहे काय ग गुसगुशीत आहे का ग? ए, आली मोठी मऊ मऊ आहे काय ग घुसघुसीत आहे काय ग तुझं बघ आपलं ए पोरी आता कोणता माल घेतलास ग मऊ मऊ आणि लुसलुसीत अगं मावशी तुला समजलं नाही आता सांगितल्याशिवाय समजणार होय अरे कोकणची पॅप्सी घेतलंय बघ कोकमची पेप्सी घेतलीस होय म्हणजे ती लुसलुसीत असणार लय छान आता का काय तू घेतला अगं मावशी तू घेतलाय रवा तू घेतलायस रवा परंतु पोरी हा रवा पाडलेला घेतलायस का दळलेला अगं मावशी तुमच्याकडे काय पाठतात का ग नाही, नाही. आमच्याकडे रवा सर्वजण दळतात म्हणून तुला विचारलं रवा पाडलेला घेतलायस
की दळलेला. मी घेतला रवा त्यात थोडी साखर. आता मरायला साखर कशाला टाकली? अगं मावशी शिरा गोड आहे ना गं. हा, शिरा गोड होण्यासाठी त्यात टाकलीस तू साखर. आणि काय केलं? हॅलो 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 नको. ए बाई, जास्त हलवू नको, नाही तर मध्येच दांडा मोडायचा. अगं मावशी हा. कसा मोडन? दांडा माझ्या नवऱ्याचा आहे. काय? दांडा तुझ्या नवऱ्याचा आहे? हे अरे काय म्हणते बघ, दांडा माझ्या नवऱ्याचा आहे. अगं मावशी तसं नाही. हा? तिच्या नवऱ्याने ना काय जाणं जाऊन बामचं दांडा आणलाय बघ. म्हणजे तो मजबूतच असणार. हो. मग बस हलवत मोडेपर्यंत. माझ्या बाचं कुठं जाते? तू काय घेतलं? मावशी मी घेतलाय मावा. तू घेतलायस मावा. मावशी मी घेतलाय मावा. आणि ज्या लोकांना लावा ते रात्री ऑनलाईन लावा. ए बाई, आता पण सारे जण ऑनलाईन आहे. पण समजा विचारणार तिकडे नाही रेंज भेटली तर तिकडे पाठीमागं गोंडात जावं असतंच ना. मावशी होय काय? चल बाय. होय मावशी, तू काय घेतलं? अगं मावशी मी घेतला केळा. तू घेतलास केला, परंतु पोरी हा केला त्या 6 वड्याचा घेतलाय की वसईचा ग? सावड्याचा कशाला घेऊन? मी माझ्या बाबांचा केळा घेतलाय. बघा काय म्हणते बघ. हे राधे, माझ्या ना मी गं. म्हणते बघ काय, मी माझ्या बाबांचा केला घेतलाय. अगं मावशी तसं नाही. ते बाबांचे ना केळीचे हात घे रे बघ. हे कधी सांगायचं ती? अगं नवीनच आहे ना. अगं नवीन असले म्हणून बोलते ही चुरू चुरू. मी घेतलाय माझ्या बाबांचा केला म्हणून. अगं बाई, ही कोण ग सुंदरा? मावशी हा? का सुंदराबाई आहे चंद्रबाई आहे की? कोण? ही चंद्राबाई आहे. हो चंद्राबाई, कोणता माल घेतला तो विक्रीला? मावशी मी घेतलंय दूध. दूध घेतलं सोय. लय छान. बघा ही कधी गवण्याची बोल शोभते, नाहीतर हे वसाड्याने. कुणी मावा घेतलाय तर कुणी रवा घेतलाय तर कुणी पेप्सी घेतलंय. या पोरीने दूध घेतलंय. चला जाऊया. अगं मावशी तू आम्हा साड्या पूर्ण घेतलास आणि तू कधी घेणार? मावशी घे ग. बघा आता तुम्ही एवढा सुंदर माल घेतलाय, आता ही म्हातारी काय घेणार? तुमची बळजबरी आहे. हो हे राधे, तुमची बळजबरी असेल तर माझा मला एक. अगं राधे, मी विक्रीसाठी शालू नेसली लोकांचा. काय मावशी? हा, विक्रीसाठी शालू नेसली लोकांचा आणि माल घेतला बघ बिन भोकाचा. मावशी मी लोकांना हा, बिन भोकाचा. म्हणजे गं? पोरीनो, तुम्ही गवळ्याच्या पोरी हात की घिसाड्याच्या? गवळ्याच्या. गवळ्याच्या पोरी आहात ना. मग एवढे वर्ष बाजार केलात, बाजारात कुठे बिन भोकाचा माल दिसलाच नाही. नाही. ते कसा दिसणार? तुमच्या वेळेत तो माल नव्हता. ते सौभाग्याचं लेणं, कुंकू आणि टिकळी तेच घेतलंय मी. चला लवकर. मावशी काय झालं? आता सात शिंगार करूया बरं. ए बाई, हा सात सुंदर असतो कसा? अगं मावशी तू इतक्या बाजार करते तर सात शिंगार माहित नाही? आमच्या वेळेला काय सात सुंदर नव्हता. हा, उचलला माठ, घेतला डोईवरती आणि चालली व टनाटना उडत त्या मथुरीच्या बाजारला. अगं मावशी सात शिंगार म्हणजे नाचत तुमकत मुरटत याला सात शिंगार असं म्हणतात. होय? मग करा लवकर. चल तर. साध शृंगार करोनी जाऊ कंसाच्या नगरी. साध शृंगार करोनी जाऊ कंसाचे नगरी. दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथुरे बाजारी. दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथुरे बाजारी. व्यापारी राहू मथुरे बाजारी. अवघड वाट घेऊन गोरे जातोय मान. गोरे जाते
भगवंतांना अनेक रूप अनेक अवतार धारण करावे लागतात. तोच मी आठवा सशस्त्र 108 गोपिकांचा मेळा मिळून मथुरेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. पण ही कामगिरी आपण न करता आपल्याकडचा सुदामा याच्यात संपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, नमस्कार देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा, तुला काय माहित आहे का रे? देवा आपण सांगितलं होतं मला कशी काय मत पडणार. सांगतोय सशस्त्र 108 गोपिकांचा मेळा मिळून मथुरेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून ठेव. येतो मी. ठीक आहे आपण अंदाज कुंजावर जावे. काय करणार देवाची मोठी कामगिरी झाली. 108 गोपिकांच्या मेळावरून मथुरेचा घाट देत आहे आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करत आहे. आणि ही कामगिरी माझ्याकडे संपवली आहे. मग माझ्या पेंद्याही ना त्यालाच पहिल्यांदा हाकून घेतो. अरे हे पेंद्या कुठेतरी काय मिळालं तुला. अरे हे पेंद्या अरे आईले लवकर लवकर ये. अरे आज्याला काय मिळायची मजा आहे. अरे काय हंतत तरी काय लवकर लवकर ये. आला 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 लवकर लवकर ये. अरे काय झालं काय. हा माझी नामं काय नुकली. तुझी ताबू काय. हा तुला काय तुला नाना नव्हतेच होतो. राणा स्वतः होता. हा. आणि मग काय आलं. अगं मला वाटतं ह्या मुलगावला असं तुला होता ना. बरोबर ना. हा ते काय आलं. त्यात मला वाटतं माझी नामं काय नाराखली की काय. तुझी ताबू काय. हा. मग काय केलं. त्या मुलगा आली नुली. पुढे भाकरी. अगं काय नुली माझ्यावर काय बघतो तू. अरे काय झालं. अरे होतं नव्हतं सगळं सगळं नुगलं ना. कोण पुरले. हा माझ्या नांदावर पडलं. अंगावर पडलं. अगं मी हिकला नाचवताय. हिकला नाचवताय. आणि मग? अरे माझी नाच काय काही नाही. मग काय केलं. अरे नाही केलं म्हणजे अरे काय केलंच काय. नाही सांगू तुला. काय आलं. समोरचा धोंडा होता ना. चोंडा. हा हा त्याचा तोंड्यात मी लोणलो होतो. चोंड्यात बोलला. हा आणि मग अरे तोंड्यात लोणल्या बरोबर झालं? सगळं असं नुळून गेलं. म्हणजे पुढे होऊन गेलं. हा आणि काय आलं. एकटा तो नुतीच झालो तो. म्हणजे खुश झाला. हा. शाबास. अरे तेवढ्यात निघताय तिकडून काय. तिकडून निघत होतं ना. हा तेवढ्या सगळी नुतली. कुत्री. हा. ती काय आली. अरे माझ्या नाचीच लागली. तुझ्या पाठीत लागली. हा. आणि मग. अरे मग काय मग. हा अरे एक मी नकला ठेवली ना कपडे माझ्या. ठेवले. हा. अरे काय केलं. अरे तसंच मी नालवशेत आलो. आणि काय केलं. आणि नेलीचं झाड होतं. केळीचं झाड. हा त्याचे काय केलं. नेलीच्या झाडावर ना हा 4 नाना काढली. 4 पानं काढली. हा. आणि ती कुठे लावली. हिकी एक लावलं. हा हिकी एक लावलं. हा हिकी एक आणि लावलं. बाकीचं. आणि हिकी एक लावलं. शाबास. लय हुशार आहे. मी एकदम नुसती. म्हणजे खुशीत झाला. हा. हा तेव्हा तू नाक मारलीस ना. हा तेव्हा निघताय ना. हा तेव्हाच एक नकरी. म्हणजे बकरी. हा. काय आली. अगं माझ्या नातीच लागली. तुझ्या पाठीत लागली. हा. आणि मी तुला बोलवले. मग आपल्या देवानी मोठी कामगिरी झाली. नकली इष्टा देवानी नाचली. 108 गोपिकांचा मेळावून मथुरेचा घाट देते. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. आणि ही कामगिरी तू करायची. 9 आहे. 108
मुजामा कळालं? नवलनी नक्षीनाथ हो आपल्या नातीस लागली हा तर आपला नुसतं हे आपण सिटी देवाचं संकट नामणार घाबरायचं का त्याला नामणार नाही घ्यायलाच पाहिजे नाही नामणार नाही काय माझा डोळीचा नाकी आहे कोण नाकली आहे वाकड्या हा हे घे ना तुला बोलावून नाव. हे बघ हा. बोलतोय कसा नाता त्याला ती सुरात नादाची सुरत एका आवाजात एका आवाजात हे आवाज हे आवाज हे. इकडे आवाज आहे का? इकडे आवाज येऊ लागला. येऊ हे ते आवाज येतो ना आता काही नाव काय हा नाकली आहे थांब 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 हे. हा, नाही, नाही, येतो. हे आकड्या! अरे तायले तायले अरे, इकडे ये, इकडे ये. अरे कछाला कछाला अरे, लोकुडात लय लंबट हाय, लय लंबट हाय. काय म्हणतो तरी काय अरे, चमत्कार करतात नाही, तो पहिला उकर ये. असं म्हणतोस हा. इलो इलो काय बोललाय लोकांना नाही काय नको जायचं. काय ती काय पण तुम्ही नियत हे गेला तुमचा. तो काय म्हणला माहिती काय येतो बोललाय तुम्हाला अरे सुदामाने हाका मारिला पिंडवाकड्या या बोबड्याला गेलो तुम्ही या रानाला रानाला गाय माझी चुकेली हो वरच्या याळीला गाय माझी चुकेली हो वरच्या याळीला चुकले हो वरच्या याळीला गाय माझी चुकली हो वरच्या याळीला अरे सुदामाने हाका मारिला पिंडवाकड्या या बोबड्याला गेलो तुम्ही या रानाला रानाला गाय माझी चुकली हो वरच्या याळीला गाय माझी चुकली हो वरच्या याळीला माझी कपिला बाबू गाय तिला मला तिचं गोड राय आता कर मी तिला काय नि माझं डोकं चालत नाही न माझं डोकं चालत नाही माझं डोकं चालत नाही तिच्या भेट जोड लागली मला गाय तुझ्या पायी गाठा रुतला माझा जीव आला जायला जायला गाय माझी चुकली हो वरच्या याळीला 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 हे सुदामा होय. हे. काय तुला शिमग्याची रांगोळी काढून झाले झाली हो हो. आता प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया शाबास. त्याच्यामुळं हा. बायको सकाळी 2 शिव्या घालते तुला नाही. काय आलं? अरे काय विचारू नको अरे काय झालं सांग. माझी बायको तुझी बायको पडली आजारी तुझी बायको आजारी पडली हो. आणि मग काय आलं माझी बायको पडली आजारी अरे हो. आणि सासूची झाली डिलिव्हरी काहीतरी नुकतोस तू सुदामा काय आता मला सांग बोल. मी याच्यावर कधी चुकलो ए तू चुकला मिळतोय काय तरी चुकतोय काय चुकलो बरं मी काय म्हणालो माझी बायको पडली आजारी सासू अरे व्याकरण ताट आहे हो पुढे वाट लावतो ना लावतो. बरोबर आहे बायको पडली आजारी हा. सासूची झाली क्रम चुकतोय नरम चुकला ना हुशार आहे हा. तर हुशार तुझा बरं ते जाऊ दे काय? पहिल्यांदा मला सांग काय? तुम्हाला इकडे कशाला बोलवली तुला हो आपल्या देवानी मोठी कामगिरी सांगितली कुणी किस्ता देवानी श्रीकृष्ण देव हा त्यांना कुठे नेऊन ठेव हा म्हणजे श्रीकृष्ण देव हा. बरोबर आहे हा हा त्याने मोठी कामगिरी सांगितली कुणी किस्ता देवानी कृष्ण देव 108 गोपिकांच्या मेळावून वेळा मिळवून मोतोरीचा घाट करताय मसनवड्याचा घाट चढ
म्हाताऱ्याचा घाट तिथे म्हाताऱ्याचा त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. तुझं मग बोल तुझं बाकी मला सगळं समजलं समजलं परंतु प्रतिबंध करणे म्हणजे नेमकं काय प्रतिबंध करणे म्हणजे अडवून धरणे मला वाटत माहिती होतं प्रतिबंध करणे म्हणजे आवळून देणे. तसं नाही रे प्रतिबंध करणे म्हणजे अडवून धरणे हो. एकाही गवळण जाऊ द्यायची नाही बरोबर आहे त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायचा असं तेवढं काढून घेऊ आणि ही कामगिरी हा. तुम्ही दोघांनी करायची. आणि तुम्ही कुठे जाता अरे आम्ही कुंजावंडून चाललो हा कुजवानच जातो तेच म्हटलो देव आराम करण्यासाठी गेलेत ना हा. तिकडे आम्ही चाललो देव गेलेला आराम करू मागणं गरम करू तसं नाही रे आम्ही तिकडे चाललो बरं हा ठीक आहे हा जातो तू एक काम कर काय करू तू जाताना कसं जाशील? कसं जाऊ तू जाता नाही ना बरोबर आमच्या पुढू मी तुमच्या पुढे आहे. हो. बरोबर आहे तू आमच्या पुढे झालास हा की आम्ही लगेच तुझ्या मोर होतो अरे असं कसं कसं म्हणजे काय अरे मला सांग काय जर का तू आमच्या पुढे गेलास मी तुमच्या पुढे गेलो हो लवकर पोहोचशील म्हणजे लवकर पोहोचेल नाही. अगदी बरोबर आणि आहे जर का आम्ही तुझ्या मोर गेलो हा. तू याला पिवला साला झालं पटकन पोहोचू पटकन बोलतो ते पोहोचेल घरी. बरं ठीक आहे ठीक आहे हा. हा बरं मी जातो जा जा ए इकडे देवाने सांगितलेली कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे. बरोबर आहे ना तू एक काम कर नाही नलू तू पाठीमागे आंब्याचं झाड आहे ना तिकडे जाऊन बस नाकल्या काय झालं त्या आंब्याच्या नानाला ननस कशाला लागले रे हा? हा आंब्याच्या झाडाला फणस हा तुझ्या बापसान कधी लावलं नव्हते नाकल्या हा. नाही 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 काय झालं? तो बघ नातून ननस गेलाय आतून ननस गेलाय हे काय हा, हा, हा. हा. म्हणजे तुला असं म्हणायचंय काय हा. त्या आंब्याच्या झाडाच्या बुंदातून हा. एक फणसाचं झाड सुद्धा आहे हा तरी हा. तरी म्हटलं आंब्याच्या झाडाला फणस कसे लागतील हा, अगदी बरोबर. बरोबर मग नावी आपण जायचं हा, चल, चल. चल लवकर अरे काय हा. अरे बाबा तुमच्या मुलीने माझ्या मुलींच्या माठ ए, पडले माठ फोडलं? ही म्हातारी कुठे बोलते ए, तुम्ही फोडलं? कुठं माठ दिसत नाही? अरे माठ कुठे फोडतो काय झालं? अरे उलट यांच्या पोरीने आमची पाठ फोडली तेव्हा तू माझी माठ फोडली लय हुशार आहे काय आलं? नाचले जो लुडी मारला हा. एवढा तो नाच टाकला आतमध्ये टाकला डोंगू अरे हो काय नाही दम नाही दम काय नाही ना? दम नाही हा, ठीक आहे. हा, ठीक आहे. घ्या अगं म्हटलं दही माझी रवी घ्या काय फिरवायला हा, आम्ही गवळ्याच्या मुळे आहे आमच्याकडे रवी. असं काय बरं राहू दे आमची आपली मोडलेली बरं ठीक आहे काय झालं तुला माझ्याकडं नबनलेलीची आहे ए, काय आलं? काय माणूस आहे हा? काय बोलला हे म्हणतो माझे बबन रेडीचे आहे. दमन नेला म्हणजे डबल डेरेची काय नेण्याची भाषा घ्या अरे म्हटलं शिरा चला म्हटलं वर करा काय म्हणालास माझ्या ए, गरमीतनं पावटा का पोटात रावटा का तू म्हण. काय म्हणाली पोरगी काय बोलली मावशी काय झालं कशाला बोंबलते अरे माझ्या मुलीला काय म्हणास वरती करा तुझी पोरगी काय म्हणाली काय म्हणाली घ्या रे म्हटलं शिरा काय वाईट बोलली मग मी काय वाईट बोलतो काय म्हणालास मी पण म्हटलं चला रे म्हटलं वर करा काय अरे येडे शिऱ्यावरलं झाकण ते सांगायचं ना तू हे ऐकते ते ऐकत होते. तू मला काय वाकड्या हा आज काय शॅम्पू शॅम्पू नाही मग टेम्पो घेऊन आलोय मग काय तुला ते मला सांग हा त्या गवळ्याच्या पोरी हो बरोबर आहे ना अगदी बरोबर मग याने माल काय काय आणायला तरी पाहिजे तू प्रोड्युसर बघ बरोबर आहे ना बरोबर. मग हा पारंपरिक माल आलाय तर सांडून हा याने शॅम्पू कसं काय आणलं विचार विचार शहानिशा झाला पाहिजे झालंच पाहिजे बरोबर आहे अगदी ना बरोबर. विचारतो विचार. विचारतो काय? मावशे काय झालं इकडे तुम्ही गवळ्याच्या पोरी हो. बरोबर आहे ना मग दही दूध तूप ताक लोणी आणायचं सांडून हा
हा शॅम्पू मध्ये कुठून आला हे बाबा हा. व्यापार करणे म्हणजे आमचा धंदा आहे हा. आणि कोणताही माल विक्रीसाठी आणू नाही व्यापार करणे तुमचा धंदा अगदी असेल बरोबर आहे. परंतु धंदा करण्याला आमचा कुठलाही विरोध नाही अगदी बरोबर. परंतु हा. तुम्ही जो माल आमच्या गोकुळात विकणार आहात हा त्या मालाची किंमत मग कंपनीचं नाव हा. टॅक्स नंबर हा. जीएसटी हा. सगळं सांगायला लागेल अगदी बरोबर आहे. माकडा, हा. तू पहिला मला जीएसटीचा अर्थ सांग. ओके बाई कळलं जीएसटीचा अर्थ न काय नाही का मला विचार तुला पण नाही माहित मला कसं माहिती तू सांगितलं आता तोंडावर पडायची वेळ मग जीएसटी मध्ये नेमकं काय हे, रोखून दे नाही हे, लोकांना अरे नटलं पटलं पाहिजे पाहिजे सांगायला हे, पाहिजे हा. आता ह्याच्यापेक्षा काय नटलं पाहिजे आता तू विचार त्याला काय सांगतो काय सांगू काय पण सांग काय पण सांगू काय पण म्हणजे हातूमात नको नाही, नाही. पटलं पाहिजे पटलं पाहिजे बस मावशे काय झालं तुम्हाला जीएसटीचा अर्थ माहित नाही अरे तिला माहिती असतं तुला विचारलं असं का तिनं हा हे पण बरोबर आहे हा. पण एक काम कर काय तुझ्या पोरीनं जीएसटीचा अर्थ माहित नसेल तर सकाळी जीएसटी भेटल हा. ती पकड हा. चालू पड अरे बाबा कुठल्या एसटी चालू कर कुठली एसटी कुठली रे हा. चिवडून सोड मला ए! निवडून सोड मला ए! अरे काय मेला मग तू काय म्हणतो चिपळून कोण मला अरे चिवडून सोड मला ए, गप. म्हणजे चिपळूण कोण मला हा असं म्हणायचंय तू मला का असं बोलू नको अरे पण आपल्याला एक दिवस मार खायला हवी तुला ना रे. ए बाबा तू असं काय मध्ये बोलत जाऊ नको हा. बरोबर आहे ना कट्ट्यावर झालं. त्यांचा गैरसमज होतो बरोबर आहे. बरोबर आहे ना हा. मावशे तुझ्या पोरीनं जीएसटीचा अर्थ माहित नाही अरे नाही माहिती ना तिला हा बरोबर आहे माहित नाही हा. मी सांगतो सांग. मावशे जीएसटी म्हणजे गवळणींचा सोशल टॅक्स सोशल टॅक्स कुठला सोशल नोचल काय तुला माहिती नाही अगं नावचे अगं नोचल तेवढंच तुम्ही नलती करा काय वरती करा काय मी सांगतो हा पडला नमला नाही हा. नावचे तुम्ही नाण्यावर जाता हा. तेव्हा नाण्यावर ए, पाण्यावर पाण्यावर म्हणायचं. बोल. अरे तू नमून सांगा माझा नॉबले नाही ना असा problem आहे. मग असू दे. पाण्यावर जाता नाण्यावर जाता तेव्हा नांद किती नेताव काय नांद म्हणजे हांडे हंडे हंडे दोन हांड घेताव हा. पहिला हांडा तुम्ही आता अन्नच उचलून नव्हता दुसरा हांडा कसा असा घ्यावता तेवढं तुम्ही नलती काला म्हणजे त्याला काय म्हणायचं काय? आहे जेवढा भार सोसेल हा. म्हणजे बरोबर आहे अगदी बरोबर आहे. तुमच्या मालाची जितकी किंमत असेल हा. त्या किमतीला शोभेल हा. आणि सोसेल तेवढा कर भरायचा म्हणजे काय हा. सोसेल तेवढाच कर अगदी भरायचा बरोबर. बरोबर आहे हे पोरी शॅम्पूच्या कंपनीचं नाव सांग त्याला हा कंपनीचं नाव आहे ए, नाव सांग त्या पोरगी पण बुजावले तिकडे मारतात त्या कोपऱ्यात हे, काय कसं लावले हा सांग शॅम्पूच्या कंपनीचं नाव आहे क्लिनिक प्लस बघ. ऐकलं काय आलं? शॅम्पूच्या कंपनीचं नाव आहे काय चोलीत बघ ए बाबा हा. चोलीत बसताय म्हटली ती क्लिनिक प्लस म्हटली ही बघ काय आलं? अरे हिच्या पोरीच्या वरची काय आली ती म्हणते चोलीत बस आणि काय म्हणते आणि ही म्हातारी म्हणते तिकडे केलीत बस बरोबर आहे ना? हा जाऊ त्याला सांग काय सांगू आलं कुठून जाणार कुठे ए काय आलं? सांगतो ही छोटीशी कामगिरी हा. हा पेंद्या बरोबर पाहतो त्याला सांग तूच सांग सांगू सांग हा. माझी आज नॅपी किती नाही आहे कुठे गेली तुझी नॅपी हा. काय? कॅपॅसिटी गेली मग तू त्याची तब्येत ठीक नाही का? सांग. हा विचार मावशे तुम्ही आलात कुठून अरे जाणार कुठे गोकुळकाने मथुरे बाजार चालले बघ मथुरेचा रस्ता बंद तो पण रस्ता बंद आहे. याला सांग त्याला नाही म्हणायचं काय म्हणायचंय याला सांग याला सांग म्हणजे याला सांग हो म्हणजे त्याला सांग हा. अरे त्याला सांगायला हाय तरी कोणतं तुमचं बरोबर आहे हा आमचा मुकादम आणि रोज देतो आम्हाला सुकादम अरे देणार नाही ते काय असं तुम्ही विचित्र वागलं तर विचार दम देणार नाही, काय करणार मावशे तू याच्या दिसण्यावर जाऊ नको काय आलं? केंद्र सरकार जेवढा निधी टाकतो हा. तेवढा मला एकटा खातो आणि तुम्हाला काय देतो उरलेली खडी डांबर आम्ही खातो ए बाबा कोणतं डिपार्टमेंट आहे तुमच्याकडं मावशे सगळ्या रस्त्याचा एक रस्ता करून रस्ता जोडलाय ग्वागर कराडा हायवेला बरोबर आहे ना हा. 5 वर्ष झाले हायवेचं काम चालू आहे हा. काम आम्ही तिघांनी घेतलेलं आहे हा. मग अरे बाबा डिपार्टमेंट तरी कोणतं आहे त्याच्याकडे हा पुलिंग इंजिनियर आहे म्हणजे पूल बांधतो पूल इंजिनियर मग पूल बांधतो हा पूल जोडतो आणि आम्ही दोघं जण मागणं तोडतो बरोबर आहे तुमची ओळख तरी काय मला काय रे आपली ओळख हा. सांग ना टोकून देतो खरं कधी सांगायचं खरं सांगायचं. नाही. मावशे हा काटकोन हे, कोण तो काटकोन हा. अरे लंब गोल झालाय तो अगं मावशे
तो काटकोनच आहे पण रेशनवर फुकट तांदूळ भेटायला लागल्यापासून हा नको बोलला. म्हणजे तो काटकोन काटकोन आणि हा हा त्रिकोण मी चौकोन ए पोरी हा म्हणजे तुम्हाला सगळेच ओळखत नसतील ना रे हट हा? आम्हाला षटकोन ओळखत नाही बोललाय तो बरोबर आहे. नाही बोललाय हं. तो म्हणतो काय काय म्हणतो नेटकोन खाली तेच बोलून नलकच टाकू. नाही असं त्याला म्हणायचं आहे म्हणजे नेटकोन थांब, पण मी समजावून सांगतो मग? बरोबर आहे ना तू आणखी समस्या निर्माण करू नको. बरोबर आहे. बरोबर आहे झालं? ना मावशे मी काय म्हणालो काय म्हणाला? हा काटकोन हा त्रिकोण मी चौकोन तू काय म्हणालीस यांना सगळेच कोण ओळखत असतील आम्ही म्हटलं अजिबात तसं नाही हा? आम्हाला षटकोन ओळखत नाही याचा अर्थ काय होतो बरोबर आहे त्रिकोण चौकोनापर्यंत आमचा अभ्यास झालेला आहे हा. जेव्हा मास्तरनी षटकोन शिकवायला घेतला तेव्हा आम्ही ढालका घेऊन पातळीला गेलो होतो तेव्हाच असा मग किती बरोबर आहे म्हणून म्हटलं आम्हाला षटकोन ओळखत ए बाबा नाही पण असं षटकोन त्रिकोण असं काय करतो तो रे ए बाबा ए, इकडे इकडे जा. काय झालंय तुला नेट कोण करायला माझी माझा लय प्रॉब्लेम झाला हा? माझी एवढीशी आहे ना काय एवढीशी तोटली हे! नीट 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 नटून सांगणार नीट म्हणजे जीभ त्याला आपल्याच तोंडात नाही, हे सांगतो पण जीभ आहे काय झालंय तुझ्या जिभेला? माझा नलमा झाला ना तेव्हा नागपूर नव्हतं तो बरोबर आहे काय आलं याचा जन्म झाला ना हा. तेव्हा ट्रॅक्टर हे! नव्हतं अरे डॉक्टर म्हणजे ह्याला असं म्हणायचंय काय काय? जेव्हा याचा जन्म 1985 ला झाला हा तेव्हा वैद्यकीय सेवा नव्हती नव्हती केवढा जुना या 1985 डॉक्टर नव्हते तेव्हा तेव्हा नावचे हा. नवीन होती नवीन हा, हे मात्र बरोबर आहे काय त्या काळी सुविन होती सुईण होती पण मला काय म्हणायचंय काय? याच्या जन्माच्या वेळेस हा. ती सुविन हा. मला वाटतं नवीन होती नवीन होती हो तेव्हा जन्म माझा नुकता झाला म्हणजे डोक्यावर झाला डोक्यावर पडला समज तेव्हा माझा जन्म आता डोक्यावर झाला ना तेव्हा जो नवनीन हात धरला आणि लढला म्हणजे हा वाळवंटच करून टाकला ना रे तुझा नाही लढीच ते निकाल करून टाकला त्याच्यावर अजून मी नव्हता आलो हा मला सांग काय हा जन्माशीच होता का कबड्डीची एंट्री मारित होता तेव्हा नवनीन हात धरला आणि तो नाडला नशीब नसीब त्याच्यावर अजून मी ढोला आलो आता बोनस मारला बोनस पॉईंट तेव्हा मी एकदम नलायला आलो ना तेव्हा तो इंग्लिश बोलून टाकला आता माझा प्रॉब्लेम याच्या लक्षात आला काय रो बरोबर आहे ना काय? मी पण उलट बोलतोय हा. आता याचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला लक्षात आला हो. कोणता हे, हा. मला सांग एखाद्या मूळ जन्माशी येण्याच्या वेळेला हा. असा भयकारी रडलं हा. तर कुठल्या शिवणीला राग येणार नाही येणार आहे बरोबर आहे ना हा. त्या रागाच्या भरात काय केलं? त्या शिवणीला ह्याला गावलं हा. ते धरलं निवडलं काय काय म्हणजे ए बाबा इकडे काय झालं मला एक सांग हा. त्या सुईनीला हा. त्याची जीभच का सापडली रे नशीब मावशे त्या सोनीला याची जीभच सापडली हा. बाकीचं काय गावलं असतं साप मोडून टाकला नसतं. नाही मोठा नसला अगं, हात पाय. एक वेळ चाललं असतं ठीक आहे. म्हातारी काय आंबट आहे काय? काय म्हणते किती मोठा प्रॉब्लेम करून ठेवला नाही नाही, हे बरोबर हा, आहे हे बरोबर आहे ना. ना. हात पाय गावला असता केवढी परिस्थिती बेकार आली असती. चालता आली नाक आहे जाऊ दे जाऊ दे, जाऊ दे. ते नाकातले. हा. तिकडे एक नाव घेते बघ माझ्यासाठी हा. नाव नाव अरे वा घ्या नीट आहे का हा. सोन्याच्या ताटात चांदी ठेसे सोन्याच्या ताटात चांदीचे ठसे चांदीचे टचे हा. सोन्याच्या ताटात चांदी ठेसे हा. वाकड्या बसले पूजेला त्यांचं घोडक्यान दिसे ए! काय आलं? नाही झाली बा तू काय नको नोलक्या नसतो असं मी म्हणा नोलक्यान नेगलं नाही नोलक्यान उकला बघा एवढं नोलक्यान उकला याने मालकाला बरीच घोरक्यानं हाताळलेली दिसते. दिसते ना? बरोबर आहे मग बरोबर. पण आत्ताच्या पोरांना काय घोरक्यांचा म्हणजे काय हे माहित नाही, नाही माहित कारण ती वेळच येत नाही. बरोबर ती बरोबर बरोबर आहे ना हा, तुझ्याकडे कायदा आहे का हा. ए, काय आलं तुझ्याकडे काय कायदा आहे कायदा हो. अरे कायदेशिवाय आलो का आम्ही? कायद्याशिवाय आलोय हो ना तुला येतो येतो जातो हो बाजूला थांबता गवळ्याच्या तू पोरी जाऊ नको ग तू बाजारी सवाल आहे आमचा तुला कशी जाणार गे जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार गे जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार गे जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार गे जाणार मथुरेच्या बाजारी
गरीब गवळ्याच्या पोरी आम्ही गरीब गवळ्याच्या पोरी जाणार मिळून साऱ्या जणी मिळवणी साऱ्या जरी जाऊन सांगा तियरीला नको वडवू या राधेला जाऊन सांगा तियरीला नको वडवू या राधेला जाणार आम्ही गवताच्या नगराला कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार गे जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार गे जाणार मथुरेच्या बाजारी ऐकलंस काय आमचा कायदा ए बाबा आमचा कायदा ऐकलात का आता सांगितल्याशिवाय कसं ऐकणार जाऊन सांगा तुमच्या कृष्णदेवांना आम्ही चालले बाजारात जाऊन सांगा तुमच्या किती देवांना आम्ही चाललोय. जाऊ द्यायचं बरोबर नाही आहे. त्याच्याकडे असं नाही घ्यायचं बरोबर आहे. जाऊ त्यांना काय सांग सांगू? देवाचा हुकमान हुकमान. आणि आमच्या कायदा बरोबर आहे. 5 मिनिटं बसावं अरे गवडी बसव तिकडे हा अरे वाकड्या इकडे जरा लक्ष दे. अरे ते आशिष पवार आहेत ना आणि शुभम लांजेकर मावशीवर फिदा झाले. काय म्हणताय 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यावं म्हणून. काय 100 देऊन नंबर लावायचा विचार आहे कोण मावशी होती पिताय आशिष पवार आणि शुभम लांजेकर. शुभम लांब ऐकतात वाय दम घ्या तुम्ही हा अरे दारी होता अंबा आणि त्यावर होते घारी दारी होता आंबा त्यावर होत्या घारी हा. अरे तरी म्हटलं कैऱ्या कोण खातो ऐकून तर घे रे. अरे दारी होता अंबा आणि त्यावर होते घारी बरोबर. आशिष पवारांनी किती पटवल्या पोरी त्यापेक्षा ही मावशीच बरी शुभम लांजेकर. ती घरवाली असेल घरी त्याचं काय बरोबर आहे. पुढे कोण शुभम लांजेकर. अरे 4% बटर आणि खारी आपण काय दगडी टाकून ए, खातो तसं नाही तर ऐक ना जरा काय म्हणतो अरे बाबा ऐकून तर घे ना पुढं बोल अरे 4% बटर आणि खारी बरोबर आहे. हो त्या खारीपेक्षा शुभम लांजेकरांचं नानकटच भारी या नानकेत कधी भिजवत ठेवली झोप एवढा लागला असेल एवढा झोप लागला काय? कशाला? नानकेत भिजवा. ही माझी नाही मामी होती काय म्हणते जा नाहीतरी आज कंटाळ नाही ठीक आहे बरोबर आहे? हा ठीक आहे. काय झालं? काय झालं काय सांगितलं काय कुठं सांगितलं सांगितलं ना तू देवाचं हुकमान बरोबर आहे. तुमच्या कायद्यात बरोबर. 5 मिनिटं बसावं लागेल भाऊशे देवांच्या कायद्यान आमच्या तिघांच्या हुकमान तुम्हाला 5 मिनिटं ए बाबा हा. तुमच्या मनामुळेच आम्ही बसणार नाही आम्ही स्वतःच्या मनाने बसू कशा पण बसा हा बरोबर आहे ना. तिकडे स्वतःच्या मनात बसा नाही तर? त्याच्या तिकडे ए, त्याच्याही म्हटलं. बरोबर आहे हा. तर तुला काय वाटलं नाही मला काय वाटत नाही. बरोबर आहे जाऊन बघ काय करू गवळी बरोबर बसलाय काय बघून येऊ बघून ये बघतो रा सुधाबा काय तिकडे बोल बोल या गवळ्यांनी बरोबर बसले बघा आलंय हा सिग्नल कशाला उभा विचार ना विचार भाऊशे काय झालं गवळ्यांनी बसले आहेत हो बसतात की माझ्या मुली मग तुला काय फटके ए बाबा यांच्या पारवर ते बसणार नाही जा ए काय झालं? तुझ्या पारेवरती आहे, बसणार नाही जा ए बसली पाहिजे बसली पाहिजे बसणार सांगितलं ना. बसणार नाही सांगितलं ना तुला अरे बसली पाहिजे बसली ना. पाहिजे सांगितलं ना चल, मला. चल. बसव ना अरे पण काय तुम्ही तू तिकडून बोलते तू तिकडून बोलते मग काय करायचं? मधलं म्हणजे मला बरं बरोबर मी काय म्हणतो मी म्हातारी अशी ऐकायची ऐकायची नाही ना त्याची गोड बोलून खोड बोलू बरोबर बरोबर आहे अगदी बरोबर एक काम कर काय करतो त्या गवळणीची ओळख पटवली हा, जा, जा, लवकर ये. भाऊसाहेब काय झालं? मी जरा आतमध्ये जातो आता बाहेर सर्व राहिले ना आत काय राहिलं तुझं नाही जायला पाहिजे बरोबर आहे जायला ना? पाहिजे, जायला. जवळचा परिचय होय. काय? ए बाबा पटकन आणि लवकर ये त्याला कशाला टाइम लागतो आलं? 2 मिनिटात जातो हा. 5 मिनिटात कर भाऊ हा, जा. काय लाल साहेब सिग्नल लागले काय म्हणते गाडी क्रॉसिंगला उभी आहे काय काय सांगते माहितीये काय KR4 हा युवा रत्नागिरी पैसेंजर हा थोड़ी देर में प्लाट क्रमांक 1 पर आ रही है हा यात्रेकरू कृपया ध्यान दीजिए काय आपल्या गाडीत कुणी चढू नये कोण बोलतोय पुढे आगे चलो खतरनाक आहे. खतरनाक है आगे चलो भाऊशे, काय झालं या पोरगीचा मोबाईल नंबर तिला ए बाबा तिच्याकडे मोबाईल नंबर नाही पाहिजे नाही का देते बघ तिच्याकडे मोबाईल नाही नाही. तिच्याकडे पण नाही
नाही काय माहितीये मावशी तुला मग काय काय अगं हिच्याकडे मोबाईल आहे काय ना मग संध्याकाळी 6-7:30 नंतर बघायला ये काय कसे कोकणी शिरून व्हॉट्सअपवर बोलत असतील कोण ही पोरगी मग तुला कसं माहिती रे आता मला कसं माहिती यही ज्या कुपणीच्या आडवी बोलत असते का नाही हा त्या कुपणीच्या दुसऱ्या बाजूला हा. मी असतो काय करी काय करायचं म्हणजे मग मी व्हॉट्सअपवर बोलत असते हा. ती आपली व्हॉट्सअप करी लय हुशार आहे नंबर सांगतो हे माझा इकडे लँडलाईन नंबर आहे तुझ्याकडं कुठला आहे? अरे लँडलाईन नंबर आहे तुझ्या टायमात हा. सांग अरे फाय 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 काय 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 हे फाय 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 पाय 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 हा, बघतो ए सुदामा बोल अरे लागत नाही काय म्हणते काय सांगते माहितीये हा ट्राय द सम टाइम हा इज करंटली नॉट रिचेबल म्हणजे काय आप जिस नंबर पर संपर्क करना चाहते हैं हा वो इस वक्त हा कब्रस्तान के बाहर है हे परत जा परत जा परत जा बंद करा रे सगळे लय जड आहे हो लय जड आहे हो लय हॅलो हॅलो कोण बोलतोय मी बाबूराव बोलतोय अय्या बाबूराव कुठचा खालचा की वरचा काय पोरगे काय म्हणे? म्हणते हॅलो हा. कोण बोलतोय मग? म्हटलं बाबूराव हा कोणत्या खालचा बोल ना. आम्ही खालचा बाबूराव बोलतोय बोल बाबूराव म्हणजे नक्की कोण बाबूराव म्हणजे तुझा बापूस काय काय बाबा हा. माझ्या मुलीला का उठवली ए! काय ना तुझ्या मुलीला कशाला ए! उठवलं? हा. नाही तुझं नाही आमचं वय आहे. तुझं नाव मावशे तुझ्या मुलीला म्हणून नाव गाव पत्ता सांग बरोबर आहे ना किती बरोबर आहे नाव सांग त्याला नाव सांग हा. माझं नाव मंजुला बघ ऐकलं हा? काय अरे ह्या काळात या पोरगीचं नाव मंजुळा मंजुळा पुण्यातलं अरे बघ जुन्यातलं आहे वा 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 लय विचार पण मला काय म्हणायचंय काय हिचं जरा नाव मंजुळा असेल हा माहिशीचं काय विचार मम्मीचं नाव काय शकुंतला झालं हिचं नाव मंजुळा हा आईचं नाव शकुंतळा शकुंतला मग पावसाचं काय खुलकुल ए! काय पोरगी नाही नाव विचार जाऊ दे. बरं मी काय म्हणतो काय उशीर भरपूर होतो होय होय आता काय करूया हा म्हातारीचा बंदोबस्त बंदोबस्त करायचा. करायचा सांगू तिला हा मावशे तुला शेवटचं सांगतोय अरे सांगितलं बसणार आहे ना? नाही बसणार दाखवतो तुला बंदोबस्त करून टाकूया. नाही मग काय जेवण काय सांगणार काय सांगायचं काय सांगायचं जेवणाला सांगायचं काय? दगडीचा दोर काढला हा. टाकलेल्या झाडाला लय बांधून हुशार आहे ठेवा. चल चल लवकर आज जानेवारी महिना आहे का ग चुप तेरडे मी तुला का मेनू देऊन आलो मला कोणते पूर्ण आलं आपण कोण श्रीकृष्ण भगवान श्री नसते नसतात मग कसे असतात पायी पद्मा बिंबी हिरा मसी तुरा कट्याला घेऊन नुकतेरी उभी असतात ते देश कसा वीज पलटा लागतो सांगा प्रजल मग सांगतोय राधे सांग तुम्ही तुला
माझ्या जन्मांच्या या लीला राधे सांगे तुम्ही तुला माझ्या जन्मांच्या या लीला राधे सांगे माझ्या जन्मांच्या या लीला राधे माझ्या जन्मांच्या या लीला पहिला अवतार मंगळवारीला चंद्रपुराला मी मारिला दुसरा अवतार गुरुधरीला तुम्ही आम्ही बाईला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला तिसरा अवतार बरबेला त्याच्या हिरण्या मी पाहिला चौथा अवतार नरसिंह धरिला रंग प्रल्हाद मी धारिला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला पाचवा अवतार वामनकरीला बळी पाताळी मी धाडिला सहावा अवतार परशुराम धरिला चंद्रार्जुन मी बधिला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला सातवा अवतार रामहरीला रावणाचा मी प्राण घेतला आठव्या अवतारी कृष्ण जन्मलो मारिले राधे कंस मामाला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला राधे ऐकू का माझ्या मुखुना होय देवा अरे काय मान्य असेल आणि मथुरेला जर निघून जा ठीक आहे देवा आम्ही शरण आलो राग राष्ट्रीय नाही राग राष्ट्रीय नाही राग राष्ट्रीय नाही राग राष्ट्रीय नाही राम राधे सासरने दिलेले वचन पूर्ण कधी करणार वेळ आली आता गोड उमला तू
प्रीत साजना तू माझा मनमोहना तू